नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आम्ही आलो आहोत भाईंदरला. आज आहे 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरची सगळी मासोळी आम्ही आज भाईंदरच्या फिश मार्केटमध्ये खरेदी करायला जाणार आहोत. आणि आता आम्ही सकाळी आलो आहोत. वाजले आहेत बघा किती, ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. काय सकाळी लवकर आलं तर तुम्हाला ताजी, फ्रेश आणि स्वस्त दरात, रिजनेबल अशा दरामध्ये मासोळी मिळते. तर बघूया पुढे काय काय धमाल येते ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि भाईंदर स्टेशनला आल्यानंतर तुम्ही वेस्टला या. वेस्टला आल्यानंतर या बाजूला आहे आपलं मच्छी मार्केट. चालत हार्डली 100 ते 200 पावलावरच मच्छी मार्केट आपलं सुरू होतं. चला तर भेटूया मच्छी मार्केटमध्ये. बघा मच्छी कटिंगसाठी धार लावायला सुरुवात केलेली आहे. तयारी झालेली आहे. आता 6 वाजले आहेत. 6 वाजता लवकर आल्यामुळे खूप अंधार आहे इकडे. हे काय विकताय तुम्ही आज? हलवे. हे हलवे आहेत, पापलेट वाटतात. हलवा आहे तर पापलेट नाही. हो काय? पापलेट सफेद असतो. कितीला आहे? ते 500ला. 500ला. किती आहे ते? 1 2 3 4 5 11. 500ला 11 बघू शकता तुम्ही इकडे. आणि मांदेली. मांदेली कशी दिली हो? 400 रुपये वाटा. खूप चांगला रेट आहे. फ्रेश आहे ना? बघा इकडे आल्यावर तुम्हाला मासे सगळे फ्रेशच दिसणार. बघा वाटे केवढे मोठे मोठे छान असे वाटे ठेवलेले आहेत. धन्यवाद ताई. इथे पण मांदेलीच आहे. हे पण 400 रुपये का? किती रुपये वाटा? हे 300 ना तिथे जा. 300 रुपये वाटा बोलताय. तुम्ही इकडे येऊन बार्गेनिंग करू शकता. मी काय आता बार्गेनिंग करत नाही. बघा वाढवून पण दिले 300 रुपयामध्ये. हे बघा दोन्ही पण आपल्याला आज पापलेट, प्रॉन्स वगैरे सगळे घ्यायचं आहे. मामा हा दोन्ही वाटी तिथे जा. नाही नाही, मला मांदेली नको आहे. मी जस्ट तुम्हाला विचारलं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. मला मांदेली नाही घ्यायची, मला पापलेट घ्यायचे. हे सगळे थोड्या पाण्याचे मासे आहेत. 6 किलो. दादा हे मीठा पाणीवाला आहे ना? अच्छा, कोणचा आहे हे फिश? हे रूपचंद आहे. चायना पापलेट. चायना पापलेट, रूपचंद. 420. बघा चायना पापलेट. चायनाने काय काय काढलं अजून माहित नाही. पापलेट तर आलेत मार्केटमध्ये. ही चायना पापलेट. हा, आज मांदेली खूप आहे. आज मांदेली खूप आहे मार्केटला. सगळीकडे मांदेलीच आहे आज. नाही ना, मांदेली नाही, पापलेट घ्यायचे. पापलेट आता इकडे चायनाचे आहेत. पुढे जाऊन घेतो. हे कशी दिली एवढी सगळी? एवढा वाटा? एवढा वाटा हा, 600ला दिला. 600ला. 600ला घ्या. 600 रुपये वाटा. बऱ्यापैकी स्वस्त आहे. नाही नाही, मला हे घ्यायचे आहे, पापलेट घ्यायचे आहेत. संपूर्ण रस्त्यामध्ये सगळे बसलेले आहेत मच्छी विकायला. खूप छान असं मार्केट सजलेलं आहे इकडे. आणि आज 31 डिसेंबर. अरे हे कितीला आहे? किती? 4000. 4000ला आहे बघा हा वाटा. खूपच छान आहे. किती किलो असेल हे? वाट्यावर विकताय? अच्छा, हे किलोवर नाही वाट्यावर आहे. पण जे काय आहे ते खूप छान आहे, स्वस्त आहे. तुम्ही बघितलं आज मार्केटमध्ये सगळीकडे गर्दी सगळी चाललेली आहे. 31ची तुम्ही बघू शकता लगबग आहे. सकाळी आल्यामुळे आज लाईट नाही आहे. सूर्य अजून आला नाही आहे, लाईट आलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता. आणि आज सगळीकडे मांदेली खूप आहे. मांदेली एकदम मार्केटमध्ये सगळीकडेच पसरलेली आहे. बघू शकता इकडे सगळ्या प्रकारचे मासे इकडे तुम्हाला बघायला मिळतील. फक्त लाईटचा इश्यू इकडे. लाईट कमी असल्यामुळे तुम्हाला सगळं नीट दिसत नसेल. हा कुठला मासा आहे हो? हा डोंबा. हा डोंबा मासा आहे. समुद्रातलाच आहे ना? वेगळा दिसला म्हणून विचारलं. अच्छा, हे डोंबा. हे पण डोंबाच आहे. अच्छा, डोंबा मासा आहे. बघा पापलेटची प्रत्येक साईज मिळेल तुम्हाला इथे. छोटी आहे,
हे बघा, हे किलोमध्ये 4 किंवा 5 येतील. आणि ही आहे सुरमई. सुरमई, पापलेट. हे सुरमई इथे सुद्धा आहे. महेश, अरे महेश हात तर दाखव. हा महेश, निलेश आणि विघ्नेश. हे आम्ही 4 जण आलो आहोत आज इकडे खरेदी करायला. आणि ही कोळंबी आपण घेतलेली आहे. आपल्याला सांगताना त्यांनी रेट जास्त सांगितलेला, पण आता आम्ही जरा जास्त जणांनी घेतलेली आहे ग्रुप करून, त्याच्यामुळे आम्हाला जरा कमी किमतीत मिळाला. आपण कोळंबी घेतो. तुम्ही साईज बघू शकता कोळंबीची. साईज बघा काय जबरदस्त आहे या कोळंबीची. खूपच छान. म्हणजे इथे मार्केटमध्ये तुम्ही याल ना, खूप चांगली क्वालिटी आणि खूप चांगल्या प्रकारचे मासे इकडे तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर अशी मस्त साईज आहे, गरगरीत. आणि 6 किलो घेतले आम्ही आता. शेट पैसे मोजत आहेत. हॅलो, हो गेलो ना. हे आपल्यासाठी किती घेतले पार्टीसाठी? 3 किलो. 8 माणसांसाठी 3 किलो. कोण आहे रे? आता कोळंबी घेऊन झालेली आहे आमची 6 किलो कोळंबी. आता आम्ही काय करतो, आधी कोळंबी सोलायला टाकतो आणि त्यानंतरच बाकीची मच्छी घ्यायला परत येतो इकडे. नाहीतर बायका ओरडत बसतात घरी. किती रुपयाला आता दिले आपल्याला? 700ला. 700ला. बघू शकता हे सगळे बोंबील आता आम्ही 700 रुपयाला घेतलेले आहेत. खूप स्वस्त आहे. खूप स्वस्त आणि छान. बघा गरगरीत आहेत, एकदम मस्त फ्रेश आहेत. आणि मुळात काय साईज मोठी आणि फ्रेश सुद्धा आहेत. आता हे आता आमचं कोळंबी घेऊन झालेली आहे, बोंबील सुद्धा घेऊन झालेलं आहे आणि ते आम्ही इकडे साफ करायला देणार आहे. आणि त्यानंतर अजून काही मासे घेणार असतील तर परत एकदा राऊंड मारून बघतो. अजूनही मासे घ्यायचे आहेत आपल्याला. सुरमई सुद्धा चांगली अजून मिळालेली नाही. नाही मिळाले. हां, पण शोधतोय. शोधतोय, मिळणार. आता काय आहे, बायका सगळ्यांच्या कटकट करतात ना, त्यामुळे पहिलं सोलून ते सगळं साफ बीफ करून घेतो, त्यानंतर बाकीची मच्छी घेतो. भेटूया थोड्या वेळानंतर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा आहे अजून पुढे. एक सांगू का, ह्या मार्केटची मजाच वेगळी आहे. 30% आहे बघा. 2 पैसे वाचतात याला महत्त्व नाही आहे, तर मित्रांबरोबर फिरून मासे घेणं याच्यात जी मजा आहे ती अनुभवायला तुम्ही इकडे नक्की या. आम्ही तर आलो आहे, तुम्हीही या. आणि माशांबरोबर जी काय एन्जॉय असतं, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे असतात आणि सगळं एकदम धमाल वातावरण असतं. ते एन्जॉय करायला नक्की भाईंदर दिसता या. खरंच. हे किती वेळ जाईल सोलायला? 20 मिनटं. आता आपण घेतलेली सगळी मच्छी ही आपल्या शैल्याताईकडे सोलायला दिली. आपण ती साफ करायला दिली. म्हणजे ते साफ केल्यानंतर अर्ध्या तासाने आम्ही येतो. अर्ध्या तासाने चला. तो ही मच्छी साफ होईपर्यंत आपण अजून दुसरी कुठली मच्छी चांगली मिळते का ते बघूया. बघा 6:30 वाजलेत आत्ताशी आणि गर्दी तुम्ही बघू शकता. एवढी गर्दी आहे इकडे. मार्केट बघा. बघू शकता तुम्ही मार्केट किती सुंदर असं भरलेलं आहे. हे मार्केटचं असं दृश्य आहे. खूप गर्दी आहे 31 डिसेंबरची. पण खूप छान वाटतं. एवढ्या विविध प्रकारचे मासे आहेत इकडे, खूप व्हरायटी आहे तिकडे. एवढी गर्दी आहे. तुम्ही पण भाईंदरला नक्की या. हे बघा सगळे एकदम पापलेटचे मोठे मोठे मासे विकायला बसले. बघा हे सगळे पापलेट आहेत. हे 750 रुपये किलो. हे सांगायचा भाव आहे. जर घेतला तर तुम्हाला अजूनही बार्गेनिंग करून कमीमध्ये मिळू शकतात. एका किलोमध्ये 5 ते 6 पीस तुम्हाला आरामात येतात. बघू शकता अख्खा मार्केट फिरल्यानंतर ही सुरमई आपल्याला भेटलेली आहे. ही सुरमई आपण घेतलेली आहे. किंमत सांगू का? येस. 2000ला. खूप म्हणजे खूप प्रयत्न केला, खूप बार्गेनिंग केली आणि नंतर महेश जिंकला आणि सुरमई आपल्याला 2000त मिळाली. महेश काय बोलशील? 2000मध्ये सुरमई घेतलेली आहे. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सोयी. आता याचे मस्तपैकी पीसेस करूया आणि संध्याकाळी पार्टी करूया. चला. आपल्यासाठी आता गरम गरम सगळे कटलेट फ्राय केले जात आहेत. तर फ्राय झाले की मस्तपैकी खाऊया आणि पुन्हा एकदा जाऊया. आपले मासे नीट साफ करून झालेत का, कटिंग झालेत का ते बघायला. आणि थोडे पापलेटसुद्धा घ्यायची तर इच्छा झाली आहे मला.
तुम्ही बघू शकता आता थोडं उजाडलं सुद्धा आहे इकडे, थोडा चांगला उजेड आला. तर उजेडामध्ये एकदा बघूया मार्केट कसं दिसतंय. तुम्हाला नीट मार्केट दाखवता येतं आहे का मला ते प्रयत्न करतो. कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आपला. हे बघा आता मी कटलेट घेतलेलं आहे, कटलेट बोलतात किंवा काय पॅटीससुद्धा बोलतात सगळे. आता हे खातो आणि थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटतो. आता थोडं उजाडलं आहे. आता बघा तुम्ही बघू शकता काय सुंदर असे मासे ठेवले ढिगाने. बघा किती छान असा मार्केटमध्ये मस्त भरलेला बाजार. 1200ला 12 मुशी. हे बघा हे एवढ्या प्रकारचे मासे आहेत की मला नावं पण माहिती नाही यांची. आज मांदेली खूप आहे मार्केटमध्ये. बघा सगळीकडे मांदेली जास्त दिसते. बघू शकता आज गर्दी बघा कशी मस्त वाढलेली आहे. बघा गर्दी एकदम मस्त. वाट्याने कशी दादा दिली? 250 रुपये वाट आहे. बघा खूप छान आहे. म्हणजे तुम्ही इकडे येऊन बार्गेनिंग सुद्धा करू शकता. थोडं पुढे मागे होतं. सगळं घेऊन झालं. आता पापलेट घ्यायचे आहेत आम्हाला. त्या पापलेटची शोधाशोध चालू आहे. आता उजाडलं सुद्धा आहे छान. आता थोडे पापलेट बघतो आणि दाखवतो तुम्हाला कुठले पापलेट घेतोय ते. मस्त वेगळी सुरमई ठेवली आहे आणि यांच्याकडे पापलेट सुद्धा आहेत. आपल्यासाठी जरा हे करतोय. 750 घेऊ का? बघू शकता 5 पापलेट घेतलेले आहेत आपण 700 रुपयामध्ये. हे आहे ते 5 पापलेट खूप चांगले आहेत, फ्रेश आहेत. तुम्ही पण नक्की इकडे या. तेव्हा पिशवी मिळत नाही इकडे. ती फक्त कापायला नेईपर्यंत आम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरत नाही. तुम्हीही वापरू नका. हे फक्त कापायला नेईपर्यंत तिकडे आमच्याकडे पिशवी आहे. तर हे सगळे छान पापलेट मिळाले. तुम्ही सुद्धा नक्की इकडे या मार्केटमध्ये या. तर मार्केटला व्हिजिट द्या. खूप सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्याचा आस्वाद घेता येईल. भेटूया पुढच्या प्रवासात. स्वस्त आणि मस्त. काही बोलले स्वस्त आणि मस्त भाईदर मार्केट. नक्की या. आपले बोंबील साफ करता येतात ताई. स्पीड बघा फक्त ताईंचा. ताईंच्या कामाचा स्पीड बघू शकता तुम्ही. फटाफट एका मशीनपेक्षा सुद्धा फास्ट चाललंय एकदम काम त्यांचं. एकाग्रता. काय बोलशील महेश? स्पीड आनंद. ताईंचं स्पीड मस्त आहे ना. ती आमची नेहमीची मच्छी कापणारी आहे. कधी भाईंदरला आलात तर शैलाताई म्हणून आहे, सुरुवातीलाच बसते. माझी बहीण आहे. खूप चांगली मासे कापून देते, वाजवी जाते. बघा या शैलाताई आहेत. एक नंबरच यांचा आहे. एक नंबर स्टॉलचे इथेच आहेत. या समोर बसलेल्या असतात. खूप सुंदर अशा मच्छी छान कटिंग करून देतात आणि एकदम वाजवी दरामध्ये. पापलेट साफ होतात आपले. हात बघा ना काय फास्ट चालतो यांचा. गॅमलर आहे एकदम. काही फटाफट चाललंय काम. आता आपली सुरमई कापायला घेतलेली आहे. सुरमई बघू शकता तुम्ही किती मस्त झाली. फ्राय पीसेस एकदम पातळ कापून त्याच्यामध्ये काढ. आपल्या महेशने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पीस जास्त पातळ कापू नको. फ्राय करताना ते तुटतात पीस म्हणून. बरोबर. एक नंबर सुरमई आहे. एकदम मलाई सारखी पीस पडतात. नाही 10 रुपयाला थैली का ना सुरमई वेगळी टाकून देते. बघा मस्त काप पडलेले आहेत सुरमईचे. आपली सुरमई आपली मस्त सोलून झालेली आहे. मस्त कापून ठेवलेले आहेत. मासाचे पीस देते. तर मंडळी आपली मच्छी घेऊन झालेली आहे भाईंदरच्या मार्केटमध्ये. 31 डिसेंबरची सगळी खरेदी झालेली आहे. आता हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय. गर्दी असल्यामुळे जे जे पॉसिबल झालं त्या सगळ्या मच्छी आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सुरमईसुद्धा छान मोठी कापून घेतलेली आहे. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवतोय. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा,
भरभरून सबस्क्राईब करा. आणि हो, पाहायला विसरू नका पवार परिवार ब्लॉग. आणि महत्त्वाचं, आपल्या मनापासून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय शिवराय.